हॅलो मित्रांनो, आत्ता आपण आहे तिकोना गडाच्या जवळपास पवना डॅम क्रॉस करून आल्यानंतर आपण त्या चौकामध्ये इथं पुढे गेलो ना, तिथून आतमध्ये तिकोनाकडे रोड जातो. तर आज काय झालं होतं, निघायला पण आपल्याला ॲक्च्युली खूप वेळ झाला होता आणि त्याच्यामुळे काय झालं की मला वाटतं इथून तुम्ही 2 वाजता निघालो होतो आणि आपल्याला काय कोरेगाडच्या ह्या भागामध्ये म्हणजे नाही का पवना डॅम किंवा इकडं तिकोना ह्या रोड थोडं म्हणजे रायडिंग करायचं होतं. आज खूप वेळ झाला आहे म्हणजे 5:15 होत आलेत आत्ता आणि आपल्याला रिटर्न पण जायचं कारण उद्या वर्किंग आहे आपलं. वर्किंग असल्यामुळे कारण पोचायला लेट होऊन जाईल. गडावर इथून जर तिकोनाला जर जायचं म्हटलं तरी पण आपल्याला लेट होणार आहे किंवा पुढे इथून अजून कोरीगड आहे 20-25 किलोमीटर तिकोनापासून. तर कारण पुढे जावा तिथून नंतर आपल्याला गड एक्सप्लोअर करायला थोडा वेळ लागणार. त्याच्यामुळे आपण काय आज आपण थोडंसं राईडचं जो काय अनुभव आहे तो आपण आज घेतलेला आहे. थोडंसं एकदम बरं म्हणजे आपलं पहिल्यापासून एक वाटत होतं नाही का थोडं राईड करायची मोटो व्लॉगिंगची आणि बघायचं आपल्याला अनुभव काय येतो आहे. तर एकदम भारी छान वाटलं. थोडंसं आपल्या अनुभवातून आपण जे काय एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथं राईड जी कंप्लीट केली आणि इथून आज आपण नाही का तिकोनापासून आपण आज जातो आहे. नेक्स्ट टाईम आपण आपल्या जे काय आहे ते म्हणजे एक्सप्लोअर करायचं तर ते आपण आपल्या टाईमच्या शेड्यूलनुसार आपण करायचं. कारण काय होतं की शेवटी आपल्याला कामाचं पण तेवढंच प्रायोरिटीमध्ये ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि नक्कीच आपण नेक्स्ट टाईमला म्हणजे जे काय आपला वर्किंग म्हणजे हॉलिडे राहील त्यानुसार आपण प्लॅनिंग करून ट्रेकिंगचं किंवा रायडिंगचं आपण ते प्लॅन करणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. हॅव अ गुड डे. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि अबिकीची स्टोरी बघत राहा.